नमस्कार. आपले सगळे शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. आज तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे की आपण पुष्कळ कीटनाशक औषधी वापरतो आपल्या शेतामध्ये. तर होतं काय की तुम्हाला ह्या ज्या औषधी आहेत, ज्याला आपण कीटनाशक म्हणू किंवा फंगल नाशक म्हणू, म्हणजे फंगीसाईड किंवा इन्सेक्टिसाईड, याची गरज कुठे आहे? तर याची गरज पानाच्या वरती आहे. पण होतं काय की जेव्हा तुम्ही स्प्रेडर टाकता, जेव्हा तुम्ही ह्या औषधीचं पाण्यामध्ये विरघळवून त्याला तुम्ही स्प्रे करता, ह्या औषधी 24 तासामध्ये पानाच्या आतमध्ये उतरून जातात आणि एकदा त्या रोपामध्ये गेली, म्हणजे आपलं जे हे असतं प्लांट असतं त्याच्यामध्ये जर गेलं तर ते प्लांटची जी इम्युनिटी पॉवर असते, प्रतिकारशक्ती जी असते, ती त्याला तोडायला सुरुवात करते, डिस्ट्रॉय करायला सुरुवात करते. कारण ते विष आहे. जशी आपल्या बॉडीमध्ये विष गेलं तर आपण त्याच्याबरोबर फाईट करतो, तसंच हे आहे. आणि 3-4 दिवसामध्ये त्याला ते तोडून टाकतात. याच्यानंतर त्याचा जो एक तुम्हाला हे पाहिजे, म्हणजे इम्पॅक्ट पाहिजे, तो मिळत नाही. तर आता प्रश्न असा असेल की या औषधांना तुम्ही पानाच्या वरती कसं पकडून ठेवणार, म्हणजे कमीत कमी 8 दिवस 15 दिवस, याचा काहीतरी उपाय भेटला पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, झायडेक्समध्ये आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, ज्याला आम्ही मायक्रो एन्कॅप्सुलेशन, म्हणजे आपली औषधी आहेत यांच्यावरती त्याची पकड मजबूत करू शकतो. तर आम्ही त्याला काय केलेलं आहे, आम्ही त्याला नीम तेलाच्या बरोबर जोडलेलं आहे. तर हे जे झायटॉनिक नीम आहे, माझी अशी रेकमेंडेशन आहे, माझा असा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही या झायटॉनिक नीमला ह्या ज्या इन्सेक्टिसाईड आहेत किंवा फंगीसाईड आहेत, म्हणजे कीटनाशक ज्या आपण औषधी वापरतो, यांच्यामध्ये मिसळा डायरेक्टली. किती मिसळा? 1 एकरमध्ये आपल्याला जितकी पण औषधी आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये 100 ml किंवा 200 ml हे झायटॉनिक नीम त्याच्यामध्ये टाका. आता काय होईल की ही जी झाडं, म्हणजे त्या औषधीच्या वरती पकड ठेवण्याची जी टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आपण मायक्रो एन्कॅप्सुलेशन टेक्नॉलॉजी म्हणू, ही नीमला तर पकडेलच, पण आपल्या औषधीला पण पकडून ठेवेल पानाच्या वरती आणि त्याला हळूहळूच रिलीज होऊ देईल. तर याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय की याचा जो इफेक्टिव्हनेस आहे, म्हणजे त्याचा जो प्रभाव आहे, तो कमीत कमी 8 दिवस चांगला राहील आणि त्याच्यामध्ये तुमचे जी कीट कंट्रोल ज्याला आपण म्हणू, म्हणजे कीटनाशक ज्याला आपण म्हणतो, त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला एकदम चांगला मिळेल तुमच्या शेतामध्ये. नीम तेल हे कडवं असतं आणि कोणत्याही इन्सेक्टला कडवा पण पसंत नसतो. नीम तेलामध्ये दुसरेही गुणकारी ॲट्रिब्यूट्स आहेत. ते जर हळूहळू मिळाले तर तुमच्या म्हणजे शेतामध्ये तुम्हाला एक दिसेल की त्याची जी प्रतिकारशक्ती आहे ती पण चांगली होईल. तर यावर्षी खरीफमध्ये तुम्ही हा प्रयोग जरूर करून पहा की जेव्हाही तुम्ही इन्सेक्टिसाईड किंवा फंगीसाईड वापरता, त्याच्याबरोबर झायटॉनिक नीमला मिक्स करा, त्याच्यामध्ये मिळवा आणि नंतर पाण्यामध्ये टाका. आधी नका टाका, त्याच्यामध्ये मिळून मग पाण्यामध्ये टाका. हे जरुरी आहे, नाहीतर ते त्याला पकडून नाही ठेवणार. तर याचा प्रयोग जरूर करा आणि तुम्हाला असं दिसेल की तुमच्या शेताची जी संरक्षणची जी तुमची एक्सपेक्टेशन आहे त्याच्यापेक्षा चांगली मिळेल. आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला या खरीप सीझनच्या करता. नमस्कार.